नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। आरोग्य विभाग भरती 2025 ची नवीन भरती निघालेली आहे। ऑफिशियल नोटिफिकेशन आला असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। यामध्ये खूप चांगल्या जागांसाठी जाहिरात आली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, पगार किती असणार आहे, फॉर्म कुठे भरायचा, अर्ज कधीपासून भरायचा, लास्ट डेट कधीपर्यंत, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, शेअर करा, लाईक करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आरोग्य विभाग भरती 2025 ची नवीन भरती आलेली आहे। नाशिक या जिल्ह्यामध्ये ही भरती होणार आहे। अर्ज फी नाहीये, वेतन तुम्हाला 17,000 ते 35,000 पर मंथ सॅलरी मिळणार आहे। अर्ज फी ऑफलाइन पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता, परीक्षा न देता मिळेल नोकरी। इथे कुठल्याही प्रकारची लेखी परीक्षा होणार नाहीये आणि डायरेक्ट इंटरव्ह्यू द्वारा तुमचे इथे सिलेक्शन होणार आहे। चला तर मग आपण संपूर्ण सविस्तर माहिती पाहूया, त्यानंतर PDF नोटिफिकेशन सुद्धा इथे पाहणार आहोत। NHM नाशिक अंतर्गत ही भरती निघालेली आहे। 2025 ची भरती आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक अंतर्गत पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे। अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करायचा। अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 5 फेब्रुवारी 2025 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। त्यानंतर बघा, विभागाचे नाव काय आहे, आरोग्य विभाग या अंतर्गत ही भरती निघालेली आहे। कॅटेगरी काय आहे, महाराष्ट्र शासनाची सरकारी जॉब आहे। वयोमर्यादा इथे 18 ते 38 वर्षापर्यंत तुम्हाला वयोमर्यादा असणार आहे। कोण अर्ज करू शकतात, तर महाराष्ट्र राज्यातील उमेदवार इथे अर्ज करू शकतात। अनुभव आणि फ्रेशर उमेदवार इथे अर्ज करू शकतात का, तर हो, अनुभवाची गरज नाहीये आणि फ्रेशर उमेदवार सुद्धा इथे अर्ज करू शकतात। अर्ज पद्धती कशी आहे, ऑफलाइन वॉक इन इंटरव्ह्यू द्वारे तुमची इथे निवड केली जाणार आहे। वेतन तुम्हाला किती मिळणार आहे, 17,000 ते 35,000 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। त्यानंतर बघा, अर्ज फी इथे असणार आहे का, तर अर्ज फी नसणार आहे। नोकरीचे प्रकार कसे आहे, कॉन्ट्रॅक्ट बेसिस म्हणजेच कंत्राटी स्वरूपाची इथे नोकरी असणार आहे। निवड प्रक्रिया कशी केली जाणार आहे, थेट मुलाखतीद्वारे तुमची इथे निवड केली जाणार आहे। अप्लाय स्टार्ट कधीपासून झालेला आहे, 24 जानेवारी 2025 पासून इथे फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे आणि अप्लाय लास्ट डेट कधीपर्यंत आहे, 5 फेब्रुवारी 2025 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। मुलाखतीचा पत्ता काय आहे, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा रुग्णालय आवार, नाशिक या ठिकाणी तुम्हाला मुलाखतीसाठी जायचं आहे। अधिकृत वेबसाईट सुद्धा इथे दिलेली आहे। या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती पाहू शकता आणि नोकरीचे ठिकाण काय आहे, नाशिक या जिल्ह्यामध्ये नोकरी असणार आहे। चला तर मग आपण PDF नोटिफिकेशन सुद्धा इथे पाहूया। राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा नाशिक या अंतर्गत कंत्राटी भरती प्रक्रिया होणार आहे। इथे बघा, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नाशिक जिल्ह्यामध्ये मनुष्यबळ पदभरती प्रक्रिया कंत्राटी व करार पद्धतीने मानधन तत्वावर खालील प्रमाणे पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे। बघा, इथे संपूर्ण माहिती दिलेली आहे। नेम ऑफ पोस्ट, नंबर ऑफ पोस्ट, क्वालिफिकेशन, वॅकन्सी आणि तुम्हाला इथे सॅलरी किती मिळणार आहे ते सुद्धा इथे दिलेलं आहे। डिस्ट्रिक्ट एपिडर्मॅलॉजिस्ट यांच्यासाठी एक जागा आहे, ST साठी ही जागा आहे। एनी मेडिकल ग्रॅज्युएट तुम्हाला इथे चालेल, MBBS, BDS, BMS, BHMS विथ MPH, MHAV, MBA इन हेल्थ हे असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता आणि डिस्ट्रिक्ट लेवल इथे वॅकन्सी आहे आणि 35,000 तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। त्यानंतर बघा, फिजिओथेरपी ओपन यांच्यासाठी इथे एक जागा आहे, ग्रॅज्युएट डिग्री इन फिजिओथेरपी, 2 इयर एक्सपिरियन्स तुम्हाला इथे लागणार आहे। क्लासिक होमिओपॅथी इथे तुम्हाला इथे जागा असणार आहे आणि 20,000 तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। EMS कोऑर्डिनेशन यांच्यासाठी सुद्धा इथे जागा आहे। ओपनसाठी एक जागा आहे, MSv MA सोशल सायन्स आणि नाशिक अंतर्गत ही भरती आहे। 20,000 तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। सिनियर ट्रीटमेंट सुपरविजन यांच्यासाठी ST या कॅटेगरीमधून इथे जागा आहे। एनी बॅचलर डिग्री, रिकॉग्नाइज सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स, सर्टिफिकेट कोर्स, कम्प्युटर ऑपरेटर कोर्स असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। त्यानंतर तुम्हाला MS साठी सुद्धा इथे लागणार आहे। परमनंट व्हॅलिड 2 व्हीलर येणं सुद्धा इथे गरजेचं आहे आणि बघा, चांदवाड इथे जागा आहे, 20,000 तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। त्यानंतर बघा, ऑडिओलॉजिस्ट याच्यासाठी बघा, ओपनसाठी एक आणि ST साठी एक जागा आहे। डिग्री ऑडिओलॉजिस्ट असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। नाशिक इथे ही जॉब असणार आहे आणि 25,000 तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। पॅरामेडिकल वर्कर यांच्यासाठी NTC एक जागा आहे। 12th आणि लेप्रोसी टेक्निकल ट्रेनिंग 4 मंथ कोर्स सर्टिफिकेट असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। त्र्यंबक इथे नोकरी असणार आहे आणि 17,000 तुम्हाला पर मंथ इथे सॅलरी मिळणार आहे। त्यानंतर बघा, सविस्तर माहितीसाठी या वेबसाईटवरती जायचं आहे आणि त्यानंतर
या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती पाहू शकता। आणि 24/1/2025 पासून इथे अर्ज करायला सुरुवात झालेली आहे। 5/2/2025 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। अर्ज तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा रुग्णालय, आवार, नाशिक या ठिकाणी जाऊन तुम्हाला अर्ज हा करायचा आहे। अशा पद्धतीने ही संपूर्ण माहिती होती। आजचा व्हिडिओ इथेच संपवतो। आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।